भारतातील बिबट्यांची संख्या आता 13,774 वर पोहोचली आहे. 2018 ते 2022 या 4 वर्षांच्या तुलनेत त्यात 1.8% वाढ झाली. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्याच्या सद्यस्थितीबाबतचा अहवाल बुधवारी जाहीर केलाय. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी वन विभागाच्या सहकार्याने व्याघ्र श्रेणीतील 18 राज्यांमध्ये बिबट सर्वेक्षण केले. या 5व्या सर्वेक्षणानुसार भारतात बिबट्यांची संख्या 13,874 असून 2018 मध्ये ती 12,852 इतकी होती. हिमालय तसेच वाघांचा अधिवास नसलेल्या अर्धशुष्क भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही. मध्य भारतात बिबट्याच्या संख्येत किंचित वाढ दिसून आली. 2018 मध्ये 8,071 तर 2022 मध्ये 8,820 बिबट आढळले. शिवाली टेकड्या आणि गंगेच्या पठारी भागात मात्र दरवर्षी 3.4% घट दिसून आली. 2018 मध्ये या ठिकाणी 1,253 तर 2022 मध्ये 1,109 बिबट आढळले. 2018 आणि 2022 मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाचा विचार केल्यास 1.8% वार्षिक वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर, श्रीशैलम तसेच मध्य प्रदेशातील पन्ना व सातपुडा व्याघ्र प्रकल्पात बिबट्यांची संख्या सर्वाधिक होती. व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे असतानाच संरक्षित क्षेत्राबाहेरील संवर्धनातील अंतर दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्षाच्या वाढत्या घटना बिबट्या आणि समुदाय दोघांसाठी आव्हाने निर्माण करतात. संरक्षित क्षेत्राबाहेर बिबट्यांचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे असल्याने अधिवास संरक्षण वाढवण्यासाठी आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारी संस्था, संवर्धन संस्था आणि स्थानिक समुदाय यांचा समावेश असलेले प्रयत्न आवश्यक आहेत, असे निरीक्षण देखील या अहवालात नोंदवण्यात आले आहे.